सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यात एकाच रस्त्यावर दोन वेगवेगळ्या योजनेअंतर्गत पैसे हडपल्याचा प्रकार समोर आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी केलेला आहे। माझ्यासोबत स्वतः सुनील माने आहेत। सर, खरं तर तुम्ही मोठा आरोप केलाय सांगली जिल्ह्यातल्या जो रस्त्यामध्ये घोटाळा झालाय, काय नेमका प्रकार आहे, कुठला रस्ता आहे? वास्तविक सांगली जिल्ह्याचाच नाही, आता सांगली, कोल्हापूर, पुण्याच्या ससून रुग्णालयाचाही प्रश्न मी उपस्थित केला आहे। एक सार्वजनिक बांधकाम खात्यात कशा पद्धतीने स्ट्रक्चरल भ्रष्टाचार चालू आहे त्याचं एक बहुधा क्लासिक उदाहरण आहे। हा खानापूर तालुक्यातल्या सांगलीतल्या जिल्ह्यातल्या खरसुंडी, बलवडी, पारे, आळते असा 26 किलोमीटरचा रस्ता आहे। सुधारणा कामाच्या नावाखाली हे परत एस्टिमेट तयार केलं सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि मेगा ऑटोबन प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या कंपनीला दिलं। 10 कोटी रुपये या रस्त्यावर खर्च झालेत दोन वेगवेगळ्या योजनेतनं। केंद्र सरकारकडनं पैसे आले 4 कोटी 2 लाख रुपये, त्या काम मंजूर झाल्यानंतर ते पैसे देण्यात आलं। त्यानंतर परत राज्य सरकारच्या बजेटमधनं 3 कोटी 99 लाख रुपये दिले। असे 2 टप्प्यात बहुत मोठ्या कालावधीत 22 पासून आत्तापर्यंतच्या 23 पर्यंतच्या कालावधीत 7 टप्प्यात त्यांनी पैसे सगळे काढलेत। साधारण 10 कोटी रुपये या छोट्याशा रस्त्यात 26 किलोमीटर दाखवलं आहे, पण ते रस्त्याची स्थिती चांगली नाही आहे। पोटात पाहिलं आपण हे अशा पद्धतीचं आहे। काय म्हणजे त्याला खडी टाकले, हे केलंय। या पद्धतीने जर हे काम सार्वजनिक बांधकाम करतंय आणि कोणाचं याच्यावर लक्ष नाही, या पद्धतीने जर काम चालू असेल तर सरकारचं काय मला समजत नाही। याच्यात अनियंत्रित पद्धतीने अधिकाऱ्यांनी, कॉन्ट्रॅक्टरनी ज्या पद्धतीने ही पैसे उचललेत, वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीची उदाहरणं लक्षात येत आहेत। मी माननीय मुख्यमंत्र्यांना परवाच दिवशी त्या पद्धतीने विनंती केली, मागणी केली की या सगळ्या प्रकारांची राज्यभरात असे प्रकार समोर यायला लागलेत, त्याची चौकशी करावी आणि त्याच्यावर कारवाई करावी। यामध्ये कोण प्रामुख्याने इन्व्हॉल्व आहे या मोठ्या एवढ्या प्रकरणामध्ये? बांधकाम विभागाचे अधिकारी आहे, राजकारणी आहेत, कोण आहे सगळंच? हे प्रामुख्याने काय आहे, खालच्या स्तरापासून वर मंत्रालयापर्यंत मी त्या दिवशी नावं सांगितली, वेगवेगळ्या योजनात अधिकाऱ्यांना पैसे जात आहेत असं सगळं दिसतंय त्यात। त्यामुळे वेगवेगळ्या स्कीममध्ये काय कशा पद्धतीने वाटप करण्यापासून सगळं बेकायदा पद्धतीने काय काय कामं चालू आहेत। यात जसं 2 योजनेत पैसे काढून घेतले, हे खाली एस्टिमेट तयार करण्यापासून ज्युनियर इंजिनियर्सपासून वर प्रधान सचिवांपर्यंत जर माहीत नसेल तरी फार गंभीर गोष्ट आहे। प्रशासन मोडकळीला आलं आहे की काय अशा स्वरूपाची भीती यातनं निर्माण होते आणि आर्थिक अनागोंदीचा हा प्रकार फार मोठा आहे। मला असं वाटतं की यात ज्या ज्या लेवलवर अधिकारी इन्व्हॉल्व असल्याशिवाय अशा गोष्टी होऊ शकत नाही। याच्या पुढचं पण सांगलीचं नंतर कोल्हापूरचं जे उदाहरण तेही फार गंभीर आहे। म्हणजे ते कशा पद्धतीने हे यंत्रणा काम करते हे तुम्हाला दिसून येईल। त्यात खालचा माणूस जो एस्टिमेट तयार करतो, 2-2 वेळा पैसे कॉन्ट्रॅक्टरला मंजूर करतो, वर जातं पूर्ण मंत्रालयापर्यंत, जर त्या सगळ्या गोष्टींची जर नोंद होत नसेल तर याचा अर्थ असा आहे की यात अधिकारी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दुर्लक्ष केलं असेल तरी ते इन्व्हॉल्व झालेत असे माझा थेट आरोप आहे। काय मागणी केली तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे? मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती अशी केली आहे की राज्यभरात अशा प्रकारचे जे काही खालच्या स्तरापासून मंत्रालय स्तरापर्यंत ज्या पद्धतीने पैशांचं वाटप सुरू झालं आहे, रस्त्यांची अवस्था अतिशय भीषण प्रकारची आहे। ग्रामीण भागात पाहिले तुम्ही, सगळेच रस्ते खूप चांगले नाही आहेत। डबल पैसे घेतले जातात एका रस्त्यावर। केंद्राचे पण पैसे वापरलेत, राज्याचे पण पैसे वापरलेत आणि आपण असं म्हणतो की ह्या तिजोरीवर थेट दरोडा आहे असं माझं म्हणणं आहे। अनेक योजनांना, गरिबांच्या योजनांना पैसे नाहीत असं सांगतो। अशा पद्धतीने तिजोरीतनं लुटमार चालू आहे, याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे, अधिकारी त्यात सामील आहेत असं थेट आम्ही आरोप केला आहे कागदावर नाव घेऊन सकल लोकांचे। याचा अर्थ असा आहे की यात इन्व्हॉल्वमेंट ती जी सगळी वरच्या स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत आहे ती सगळी आयडेंटिफाय केली पाहिजे, त्या माणसांना रिस्पॉन्सिबल धरलं पाहिजे, पैसे वसूल केले पाहिजे, शिक्षा केले पाहिजेत। हे असे जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्याची जी मिलीभगत आहे, एकत्र येऊन सगळा कार्यक्रम जो चालू आहे त्यात सगळ्या शिक्षा झाल्या पाहिजे, हा मागणीचा मुख्य आमचा भाग आहे। एवढं सगळं करून तो रस्ता तरी झाला आहे का? रस्ता झाला आहे, पण ते मला असं वाटत नाही फार त्याच्यात आता काय होतं, ग्रामीण भागातले रस्ते आहेत, काही ठिकाणी चांगले रस्ते असतात, काही ठिकाणी सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत। मला जे काय त्यातलं जे काही माहिती मिळाली त्यात फार पण चांगल्या गोष्टी दिसत नाहीत। त्याचं परत खडीकरण आणि ह्याचं त्याचं रस्ता झाल्यानंतर जर मागणी करतो आपण, याचा अर्थ असा आहे की हे असं जर पैसे वाटपचा कार्यक्रम असेल तर त्यात क्वालिटी काय असणार आहे, काय अश्युरन्स
या खात्याच्या लोकांनी घेतलं. ह्याच्यात जोडून मी सांगतो हे का असं गंभीर काय आणि का माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली आहे. ससूनचं आपण पुण्यात आहोत आज, ससूनचं उदाहरण आहे. त्यात काय पद्धतीने केलं हे मी तुम्हाला सांगेन की जी इन्व्हॉल्वमेंट असते, दुर्लक्ष जे असतं ते खूप गंभीर आहे. या रस्त्याला मी ते कनेक्ट करतो, कारण ज्या पद्धतीने जर कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक करणे आणि त्याच्यासाठी जी प्रशासकीय गोष्ट आहे ती फार गंभीर आहे. मी तुम्हाला सांगेन ससूनचा काय प्रकार झाला. म्हणजे ही गंभीर गोष्ट आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी तुमची मागणी. बरोबर, पूर्ण चौकशी झाली पाहिजे. केवळ हेच 2 विषय 3 विषय असं म्हणत नाही मी. राज्यात अशा पद्धतीने गेल्या सरकारमध्ये काय काय झालं आहे, अधिकारी बेभान सुटलेत, हे सगळं आपल्याला पुराव्यानुसार मी सांगितलं. पुण्यात महापालिकेत 26,000 कोटीचा सगळा डकचा घोटाळा आहे. अशा प्रकारचे सगळं राज्यभरात जिथं लोकप्रतिनिधी नाहीत, आता बेभान पद्धतीने अधिकारी सुटलेत, काही करायला लागलेत, कोणालाही काय मानत नाहीत. ही जी पद्धत सुरू झाली आहे राज्याची, ही प्रशासन मोडणारी आणि राज्याची आर्थिक शिस्त मोडणारी आहे. त्यामुळं आम्ही हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे काही काम करतो, हे सगळे बारीक बारीक विषय आहेत की जे सरकारच्या निदर्शनास आणणं आणि राज्य सरकार मोडकळीस प्रशासन येऊ नये याच्यासाठी काम करणं हा भाग आहे. त्यामुळे ही आवश्यक गोष्ट आहे. नक्कीच आपण पाहतोय की सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यात जो रस्ता झालेला आहे त्या रस्त्याच्या संदर्भात एकाच रस्त्यावर 2 वेगवेगळ्या योजनेतून पैसे लाटल्याचा प्रकार हा सगळा आहे. त्यामुळे याची चौकशी करून यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी सुनील माने यांनी केली. कॅमेरामन सुमितसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.